श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। प्रशासनामार्फत चांदवड देवळा तालुक्यातील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जीचे काँक्रिटीकरण काम सुरू आहे। या महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून रीतसरपणे जमीन संपादित करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोबदला देणे बंधनकारक असताना देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता प्रशासन व पोलिसांचा धाक दाखवून बळजबरीने महामार्गाचे काम सुरू केलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय। येणाऱ्या 8 दिवसाच्या आत माहिती घेऊन मोबदला द्यावा, नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असं देखील यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं। आज आम्ही शेतकऱ्यांनी मोठं उपोषण केलेलं आहे। 8 दिवसाच्या आत या निर्णय या रस्त्या संदर्भात 752 संदर्भात जर लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत जर तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्यांच्या वतीने मोठं कठोर पाऊल भविष्यात उचलण्यात येईल आणि शेतकऱ्यांना याचा मोबदला 8 दिवसाच्या आत आमचं क्षेत्र किती गेलं, काय गेलं, कसं गेलं हे सिद्ध करून द्यावं, नाहीतर भविष्यात येणारा काळ फार कठीण राहणार आहे। त्यासाठी मी आज नॅशनल हायवे शासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर त्याचं आम्हाला काहीतरी तुम्ही निराकरण करा आणि आमच्या ज्या जमिनीचा संदर्भात जो विषय आहे तो मार्गी लावा, नाही तर येणाऱ्या 8 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारण्याचं काम करू। यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाडी ट्रॅक्टर घेत आज देवळा चांदवड रस्त्यावरील कापसे फाटा येथे काही काळ रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला। आंदोलनाची माहिती शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना मिळतात त्यांनी तात्काळ आंदोलना ठिकाणी भेट देत संतप्त शेतकरी व अधिकारी यांची भेट घेत शेतकऱ्यांची भावना समजून संघर्ष समितीचे सदस्य व शेतकरी तसेच अधिकारी यांची संयुक्त मीटिंग घेऊन येत्या 8 दिवसात तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन दिलं। यावेळी हरिश्चंद्र पंडित आहेर, अमित शिवाजी मोरे, सागर आहेरराव यांसह मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय पाटील।